तर तुम्ही हा चारा पहा, डायरेक्ट अक्षरशः आपल्या गुडघ्याच्या वरवर चारा आहे आणि आपले मेंढरं पण त्या चाऱ्यामध्ये पाहू शकतो तुम्ही. त्या चाऱ्यामध्ये आपले मेंढरं पण एवढे दिसून नाही राहिले. एवढा मोठाला चारा आहे ह्या कड्यांना. कारण कडा उंच असल्यामुळे जास्त तर आपले मेंढरं इकडे येत नाही आणि त्याच्यात जनावराचा भेवा असल्यामुळं आम्ही जादा तर इकडं वर येत नाही. कधीमध्ये बाय चान्स आलो तर येतो. तर आज खूप दिवसानंतर आपण इकडं वर कड्यामध्ये येईल. पहा तुम्ही चारा, आपल्या गुडघ्या एवढा चारा आहे. तर आपण आता आलो आहे कड्यापाशी. पाहू शकता माझ्या पाठीमागं हा आहे कडा आणि इथं मस्तपैकी आता आपले मेंढर चरू राहिले. पाहू शकता आम्ही किती वर आलो आहे मेंढर घेऊन. तर हा कडा आहे मित्रांनो, जो तुम्हाला मी खाली दाखवला होता आणि त्या कड्याजवळ आपण आलो आहे आता. म्हणजे कड्याजवळच आहे हे पाहू शकता. आपल्या वरच्या मेंढ्या कड्याजवळ आहे, आपण खाली उभं आहे. तर आता आलो आहे आपण कड्याजवळ. हे पहा तुम्ही, पाणी चालू आहे थोडा थोडा आणि आपण आता कड्याला भिडून गेलो आहे वर. तर इथूनही कडा भरपूर उंच आहे. तर पाण्याचं प्रमाण वाढायला लागलं आणि मस्त आता आपण चारत चाललो आहे. आता मागं पक्ष खाली पहा, भरपूर असा उंच कडा आहे आणि चारा पहा तुम्ही कसा आहे. तर असा चारा आहे हा. तर हे पहा, तिथं आपली मेंढरं आता निवांत चरू राहिले आणि वर कड्याकडे बी काही चरू राहिले. काही माग आहे. तर आता आपण कड्याजवळ आहे, पाहू शकता तुम्ही. हा इथं कडा आहे आपला आणि आता कड्यापाशी मस्त आता निवांत चरू राहिले आपली मेंढरं आणि आपण झाडाला पाट लावून उभं आहे. कारण झाडाला पाट लावून उभं राहायचं कारण असं आहे मित्रांनो, तर वरून आपले इथं पाहू शकता तुम्ही, इथं आपले मेंढरं चरू राहिले आजूबाजूनी आणि मेंढराच्या मध्ये आपण असं उभं आहे. तर पहिली गोष्ट तर वरून मेंढरांच्या पायांनी दगड ढसाळते मित्रांनो आणि जेव्हा हे दगड ढसाळले तर त्यासाठी आपण काय करतो, आपण जर मोकळं उभं असलो तर आपल्याला ते दगड वाचवता येत नाही. कारण ही जागा अशी असल्यामुळं आपल्याला एकदम समान जागेवर जसं आपल्याला पळता येतं किंवा आजूबाजूला सरकता येतं, तर तसं आपल्याला या अशा जागेवर, अशा निपळत्या जागेवर आपल्याला सरकता येत नाही.
तर त्याकरता आपण झाडाच्या जवळ उभं राहिलं तर त्याचा फायदा हा होतो की वरून किती जरी जोरात दगड आला आणि केवढा जरी दगड आला तरी आपण घाईघाई झाडाचा सहारा घेऊन आपण साईडला सरकू शकतो किंवा झाडाला लटकू शकतो. तर त्याच्यापासून आपल्याला जो दगड लागतो तर तो लागणारा दगड वाचवण्यासाठी आपण झाडापाशी उभं राहतो. तर पुढे गेलं जसं जसं आपण पुढं जाऊ तर तसं आपण झाडाच्याच जवळ आसपास उभं राहू, कारण अचानकमध्ये दगड आला बी तरी तो आपल्याला लागायला नको. तर यासाठी आपला हा एक झाडापाशी उभा राहता हे असतं मित्रांनो. तर पाहू शकता आता पाणी चालू आहे, भुरभुर चालू आहे. तर पाण्यामध्ये आता मस्त चरू आले आपले मेंढरं. तर हा कडा आहे आणि कड्यापाशी आपण आता चारवलो. तर चारा खूप मोठ्या प्रमाणात वाढून झाली इथं, कारण बऱ्याच दिवसापासून आपण इकडं जास्त तर काही येत नव्हतो. आणि हे पाहतो मित्रांनो कडा. तर इथं चालणं पण खूप अवघड आहे, कारण कधी आपण निष्ठू कधी नाही, त्याचा भरोसाच नाही. तर इथं चिचाचं झाड आहे, हे पहा, हे असं चिचाचं झाड आहे. तर आता आपले मेंढरं पुरे पांगून झाले आणि एवढ्या झाडामध्ये आपल्याला आपल्या मेंढरांना लक्ष ठेवायचं आणि जनावराचा धाक, त्याच्यानंतर आपण पडण्यापासून पण वाचायचं आणि चारा पण हे त्याच्यात भरपूर असं संघर्ष आहे मित्रांनो. बरोबर. तर पडता वाचलो आता. तर पहा हा कडा कसा आहे. कड्यावर खूप मोठ्या प्रमाणात गवत आहे, कारण जास्त उंच आहे मित्रांनो. हा जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा पण जास्त उंच आहे, म्हणजे तरी तो सरासरी 1001 फूट उंच नुसता कडा असू शकतो, म्हणजे अंदाजे आपल्या. तर काही वेळेस जास्त पण असू शकतो आणि काही वेळेस थोडाफार प्रमाणात कमी किंवा जास्त असू शकतो. तर आता आपण मागच्या टोकावर चाललो आहे आता मागच्या टोकापर्यंत. पहा हा कडा. तर इकडं थोडा कमी आहे आणि जो इकडं पाठीमागं आहे तिकडं जास्त प्रमाणात आहे. हे पाहू शकता, हे माझ्या पाठीमागं जेवढं तुम्हाला असं धुरकट दिसू राहिलं तर हे पाणी आहे आणि पाणी चालू आहे आता. तर आता आपण डायरेक्ट कोंड्यावर म्हणजे इकडे हात आहे. तर आपण आता कडे पाहू शकतो इथं कडा आहे आणि आपण डायरेक्ट कोंड्यावर आलो. तर खूप जास्त प्रमाणात आले तरी पाहू शकता आपण इथे खाली मित्रांनो एवढ्यावर आपण आलोय आणि पाणी पण जोरात चालू आहे आणि खूप जास्त जोरात चालू आहे.